विद्यार्थी मित्रांनो, नवीन पोलीस भरती 2025 बद्दल एक महत्त्वाची अपडेट आलेली आहे। अशाच प्रकारचे अपडेट सर्वात प्रथम बघत राहण्यासाठी YBD अकॅडमी या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनलाही ऑन करा। तर मित्रांनो, आज दिनांक 26/6/2025 रोजी ही अपडेट देण्यात आलेली आहे। परिपत्रक काढण्यात आलेले आहे। तर कुठून काढण्यात आलेले आहे? महाराष्ट्र शासन गृह विभाग, वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रशासन, सशस्त्र पोलीस नायगाव, दादर पूर्व मुंबई येथून हे परिपत्रक काढण्यात आलेले आहे। कार्यालयीन आदेश या ठिकाणी म्हटलेलं आहे। तर याच्यामध्ये काय म्हटलेले आहे डिटेल्समध्ये माहिती बघूया, त्याच्यानंतर पुढे मी तुम्हाला माहिती समजावून सांगतो। ठीक आहे, या म्हटलेलं आहे कार्यालयीन आदेशाद्वारे म्हटलेलं आहे। याद्वारे असे आदेशित करण्यात येते की महाअप्पर पोलीस आयुक्त, सशस्त्र पोलीस दल म्हणजे पोलीस शिपाई, जिल्हा पोलीस शिपाई आणि SRPF सशस्त्र पोलीस दल नायगाव मुंबई यांची दिनांक 29/5/2025 रोजी सकाळी 11:30 वाजता नायगाव संकुल हॉल, पहिला मजला येथील कॉन्फरन्स हॉल, नायगाव मुंबई या ठिकाणी सशस्त्र पोलीस दलांतर्गत मुख्यालयातील चालू असलेली कामे, नवीन कोणती कामे चालू करता येऊ शकतात अशा प्रकारांबाबत मान्सूनपूर्व म्हणजे पावसाळ्यापूर्वी तयारीबाबत तसेच प्रशासकीय कामकाजाबाबत आढावा बैठक घेतलेली असून सदर बैठकीमध्ये दिलेले सूचनांचे अनुषंगाने संबंधित खालील त्याचप्रमाणे त्यांच्यावर सोपविण्यात आलेली जबाबदारी पार पाडावी। याच्यामध्ये काय म्हटलेलं आहे? तर सर्वात महत्त्वाचा जो पहिला पॉईंट आहे तो तुम्ही लक्षात घ्यायचा आहे। काय आहे पहिला पॉईंट? बघू शकता, वपोनी मिळकत, इथं क्रीडा। पहिला पॉईंट आहे, आगामी कालावधीत मुंबई पोलीस दलात नवीन पोलीस शिपाई यांची भरती होणे अपेक्षित आहे। त्या दृष्टीने हुतात्मा मैदान म्हटलेलं आहे, जिथे ग्राउंड होते तिथे हॉकी मैदान व परेड मैदान, तीनही मैदानांची येथे माहिती देण्यात आलेली आहे। यांची झाडझूड करून सदरचे मैदानी आवश्यकतेनुसार अथवा मागणीनुसार भरती प्रक्रियेकरता सज्ज राहतील याची जबाबदारी घ्यावी। मैदानी चाचणीसाठी येथे पूर्ण सज्ज राहण्यास सांगितलेले आहे। दुसरा पॉईंट म्हटलेला आहे, मुंबई पोलीस दलात नवीन शिपाई यांची भरती प्रक्रिया सुरू झाल्यास त्या अनुषंगाने सोपवण्यात येणारी जबाबदारी सकारात्मक दृष्टिकोनातून पार पाडली जाईल याची जबाबदारी घ्यावी। आता अशाच प्रकारचे वेगवेगळे या ठिकाणी बघू शकता। इथे काय म्हटलं, आगामी कालावधीत मुंबई पोलीस दलात नवीन पोलीस शिपाई यांची भरती होणे अपेक्षित आहे। त्या दृष्टीने मागणीप्रमाणे अधिकारी व कवायत शिक्षक यांची पूर्तता होईल याची दक्षता घ्यावी। त्याच्यानंतर पुन्हा दुसरा पॉईंट म्हटलेला आहे, मुंबई पोलीस दलात नवीन पोलीस शिपाई भरती सुरू झाल्यास त्या अनुषंगाने सोपवण्यात येणारी जबाबदारी सकारात्मक दृष्टिकोनातून पार पाडावी। संपूर्ण आदेश देण्यात आलेले आहे। आता या ठिकाणी सर्व जाहिराती सोडून आता डायरेक्टली हे तसेच सर्व या ठिकाणी टंकलेखक, लिपिक वगैरे यांची माहिती सर्व तयारीत राहावे अशी माहिती देण्यात आलेली आहे। शेवटचा एक पॉईंट मी तुम्हाला वाचून दाखवतो आणि थेट जाहिरात काय येणार आहे, कोणामुळे येणार आहे हे पुढे सांगतो। इथे म्हटलेलं आहे, कंपनी बघू लेखनक व त्यांचे कंपनीत कार्यरत पोलीस अंमलदार यांना बघू रोटेशन पद्धतीने कर्तव्य वाटप करतील याचे, तसेच पोलीस अंमलदारांचे कर्तव्याच्या ठिकाणात बदल होत राहतील याची दक्षता घ्यावी। शेवटचा पॉईंट म्हटलेला आहे, आगामी कालावधीत मुंबई पोलीस दलात नवीन पोलीस शिपाई यांची भरती होणे अपेक्षित आहे। त्या दृष्टीने जबाबदारी घ्यावी, मनुष्यबळाची अपूर्तता होऊ नये हे त्यांनी असे म्हटलेले आहे। आता सर्वात महत्त्वाचा पॉईंट म्हणजे जाहिरात येण्याला झटपट सुरुवात होत आहे। आता ही जाहिरात कधी येईल, कोणामुळे जाहिरात येत आहे, कोणी प्रयत्न केले? तर मागील काही महिन्यांपासून आणि मागील वर्षी ज्या मुलांचे वय वाढ झालेले होते, त्यांचे वय बसत नाही, त्यांच्यासाठी मुकुल सरांनी आंदोलन केलेले होते। नागपूर येथे मोठ्या प्रमाणामध्ये विद्यार्थ्यांनी तेथे सहभाग घेतलेला होता आणि त्यावेळेस जे गृहमंत्री आहेत देवेंद्र फडणवीस साहेब यांनी एक शब्द दिला होता की पुढील वर्षी लवकरच भरती घेऊ आणि त्याच्यामध्ये सर्वांना एक संधी दिली जाईल। आता मित्रांनो, एक संधी दिली जाईल म्हणजे एक घोषणा झाली म्हणजे त्याचे पालन करत नाहीत मंत्री लोक। त्याच्यासाठी वेळोवेळी जाहिरात लवकर येण्यासाठी आणि सर्व मुलांना वयामध्ये सूट देण्यासाठी मुकुल सरांनी आता 4-5 वेळा मुंबईला गृहमंत्री येथे गृह विभागाकडे गेले होते, मंत्रालयात देखील गेले होते आणि त्यांनी सर्वांना एक संधी द्यावी आणि पावसाळ्याच्या अगोदर अर्ज भरून घ्यावे आणि मैदानी चाचणी ही पावसाळ्यानंतर घ्यावी अशी वारंवार त्यांनी त्याची मागणी केलेली होती। आत्ताच मागच्या आठवड्यात देखील ते मंत्रालयामध्ये जाऊन आलेले आहेत। तर त्याच्याकरता ही सर्वांना वय वाढ भेटणार आहे आणि ही जाहिरात त्यांना स्पष्ट तेथे सांगितलेले आहे, जुलै महिन्यामध्ये म्हणजेच पुढील महिन्यामध्ये संपूर्ण जाहिरात प्रसिद्ध झालेली बघायला भेटेल।
याच्याबद्दल जर कोणत्याही प्रकारचा डाऊट असेल तर मुकुल सरांच्या टेलिग्राम ग्रुपचा लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये देत आहे आणि त्यांचा जो यूट्यूबचा चॅनल आहे त्याची देखील लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये देत आहे। सर्व अपडेट तेथे सर्वात पहिल्यांदा तुम्हाला बघायला भेटतील। अशाच प्रकारचे अपडेट सर्वात प्रथम बघत राहण्यासाठी YBD अकॅडमी या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनलाही ऑन करा। सर्वांनी व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद। भेटूयात नेक्स्ट व्हिडिओमध्ये।